ऑकल्ट सायन्स म्हणजेच गूढशास्त्र किंवा रहस्यमयी शास्त्र हे समजून घेत असताना ते सायकोलॉजिकली कसं समजून घ्यायचं याबद्दल आपण काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेत आहोत। यामध्ये आपण प्रत्येक ग्रहामागची सायकोलॉजी समजून घेत आहोत। म्हणजेच सायकोलॉजी म्हणजे की तो विशिष्ट ग्रह नक्की आपल्याकडनं कसं वागवतो किंवा आपल्या स्वभावामध्ये काय गुण आणतो किंवा काय दोष आणतो हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपला कुठला ग्रह खराब आहे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे तो ग्रह खराब असल्यामुळे आपण त्या ग्रहावर काय काम केलं पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे आणि त्या ग्रहाचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपण आपल्यासाठी मिळवला पाहिजे हे पण आपल्याला कळत नाही। म्हणून सोशल मीडियावर न्यूमरोलॉजी या विषयाची माहिती देत असताना मी जाणीवपूर्वकच फक्त मूलांक, भाग्यांक किंवा मग कुठल्या मूलांकामुळे म्हणजे कुठल्या मूलांकाच्या लोकांचा मूलांकामध्ये हे गुण असतात ते दोष असतात, फक्त एवढं सांगण्याऐवजी मी असा विचार केला की आपण लोकांना ही जी ग्रहांची संकल्पना आहे किंवा ही जी नंबर्सची संकल्पना आहे ना ती थोडीशी सायकोलॉजीच्या माध्यमातून समजून सांगू, जेणेकरून म्हणजे तुम्ही एखाद्या न्यूमरोलॉजिस्टकडे गेलात आणि त्याने तुम्हाला सांगितलं की तुमच्या जन्मतारखेतला हा नंबर खराब आहे किंवा तुम्ही तुमची कुंडली बघितली आणि त्यात तुम्हाला असं कळलं की तुमचा तो ग्रह खराब आहे, तर तो ग्रह खराब आहे, तो नंबर खराब आहे म्हणजे नक्की आपल्या आत त्याच्यामुळे काय दोष आहेत आणि ते दोषांचं निवारण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो ग्रह आपल्याला शुभ फळ देत नाही। मग बऱ्याचदा काय होतं की आपण ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिष आपल्याला उपाय सांगतात की आपण समजा त्यांच्याकडे गेलो आणि आपण म्हटलं की नोकरीसाठी मला उपाय सांगा, मला नोकरी मिळते पण टिकत नाही, मला मनासारखी नोकरी मिळत नाहीये। मग ते ज्योतिषी आपल्याला काय म्हणतात, ते आपली कुंडली बघतात आणि मग ते त्यांच्या त्या ज्योतिषीय भाषेत काहीतरी लिहून देतात। एक्झॅक्टली तसं जसं डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असतं, ते डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आपल्याला काहीच कळत नाही। आपण मेडिकलवाल्याकडे जातो, त्याला ते दाखवतो, मग मेडिकलवाला आपल्याला गोळ्या देतो आणि आपण फक्त त्या गोळ्या घ्यायचं काम करतो, पण आपल्याला त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिलं हे कळत नाही। एक्झॅक्टली खूप जणांचं ना सेम असंच होतं की ते ज्योतिषाकडे जातात, न्यूमरोलॉजीवाल्याकडे जातात, पामिस्ट्रीवाल्याकडे जातात, फेस रिडिंगकडे जातात, सगळीकडे ते जाऊन दुनियाभराचे ढिगभर रिपोर्ट जमा करून घेऊन येतात, पण त्या रिपोर्टची भाषाच त्यांना कळत नाही। म्हणून तुम्ही कुठल्याही ज्योतिषाकडे जा, कुठल्याही न्यूमरोलॉजिस्टकडे जा, पण ही ग्रह ताऱ्यांची बेसिक फिलॉसॉफी, बेसिक सायन्स, बेसिक सायकोलॉजी जर का तुम्हाला माहित असेल तर तुमचा तो न्यूमरोलॉजीचा किंवा ॲस्ट्रोलॉजीचा जो रिपोर्ट आहे ना तो तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला मदत होईल। आणि याच उद्देशाने आपण जे 9 ग्रह आपल्याकडे आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये आणि न्यूमरोलॉजीमध्ये 9 नंबर्स आहेत, तर आपण प्रत्येक नंबरची सायकोलॉजी समजून घेत आहोत, जेणेकरून तो ग्रह आपल्याला जर योग्य प्रकारे कळला, सायकोलॉजी त्या ग्रहाची सायकोलॉजी आपल्याला कळली तर आपल्याला त्या ग्रहाचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो मिळायला त्यातून मदत होईल। तर या सिरीज मध्ये आपण सुरुवात केली आहे ती शुक्र या ग्रहापासून आणि म्हणजे एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून मला पर्सनली असं वाटलं की माणसाच्या कुंडलीतला कुठला ग्रह सगळ्यात जास्त प्रभावी असला पाहिजे, तर व्यक्तिशः माझं असं मत होतं की शुक्र ग्रह असला पाहिजे। म्हणून मी जे आहे ते शुक्र ग्रहापासून या सिरीजची सुरुवात केली। तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर जाऊन शुक्र ग्रहाच्या संदर्भातली पण सर्व माहिती बघू शकता। मात्र आजच्या व्हिडिओत आपण प्रामुख्याने बोलणार आहोत ते चंद्र या ग्रहाबद्दल, कारण अकॉर्डिंग टू मी, माझ्यानुसार मला असं वाटतं की माणसाच्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह सगळ्यात जास्त प्रबळ असला पाहिजे शुक्र या ग्रहानंतर, तर तो चंद्र हा ग्रह असला पाहिजे असं माझं व्यक्तिशः मत आहे। त्याचं कारण असं आहे की चंद्र ग्रह म्हणजे काय आहे किंवा जो न्यूमरोलॉजीचा 2 हा जो नंबर आहे तो काय आहे माहितीये, माणसाचं मन, आपलं माइंड
ज्या मन या संकल्पनेबद्दल आपण सगळेजण इतकं बोलतो, लहानपणापासून इतकं ऐकत असतो, सतत मन 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 मन, माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात तसं आलं, माझ्या मनात खूप विचार आले, माझ्या मनातून खूप विचार गेले, माझं मन शांत झालं, माझं मन अशांत झालं. अगदी म्हणजे ती मन ही गोष्ट आपला किती पाठलाग करत असते. पण आपण दुर्दैवाने या मनाला जास्त समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. पण तुम्हाला माहिती का, आपले जे पूर्वज होते ना, ते मात्र अतिशय हुशार होते. त्यांनी ही जी कुंडलीची संकल्पना आहे ना, किंवा एखाद्या माणसाची जन्मकुंडली जेव्हा बनवली जाते ना, तेव्हा सगळ्यात जास्त महत्त्व हे चंद्रग्रहाला दिलेलं आहे. त्याचं कारण आहे, त्यांनी चंद्र या ग्रहाला कशासोबत जोडलेला आहे माहिती आहे? आपल्या मनासोबत जोडलेला आहे, आपल्या माइंड सोबत जोडलेला आहे. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही ज्योतिषाकडे किंवा न्यूमरोलॉजिस्टकडे जेव्हा जाता आणि तुम्ही त्याला असं म्हणता की आमची ही इच्छा आम्हाला पूर्ण व्हायला हवी आहे, तर ती कधीपर्यंत होईल हे तुम्ही सांगा. तर ज्योतिषी कशाच्या आधारावर सांगता माहिती आहे? आपल्या कुंडलीच्या चंद्रबळाच्या आधारे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, चंद्र म्हणजे काय? आपलं मन. म्हणजेच ते आपल्याला आपल्याबद्दल आपल्या मनाच्या बलाच्या आधारे सांगतात की या व्यक्तीच्या मनाचं बळ कसं आहे, या व्यक्तीचं मन कसं आहे. जोपर्यंत त्या मनाची स्थिती त्या ज्योतिषाला कळत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. म्हणून तो कुंडलीमध्ये सगळ्यात पहिला अभ्यास करतो तो तुमच्या चंद्रग्रहाचा. तर मग म्हणजे तो नक्की ते काय बघून म्हणजे काय, कसं मग ते चंद्रग्रह आणि आपलं मन याचा काय संबंध आहे, कसं ते एकमेकांशी इंटरलिंक आहे, मग त्या मनाची ताकद कशी वाढवली पाहिजे, मग अशा कुठल्या गोष्टी की जी मनाची ताकद कमकुवत करतं म्हणून आपण ते गोष्टी नाही केल्या पाहिजे. तर असं हे सगळं मनाचं एक खूप मोठं शास्त्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतं आणि आपण तेच सगळं डिटेलमध्ये या निमित्ताने समजून घेणार आहोत. आणि जसं की मी आत्ताच सांगितलं की चंद्रबळ बघितलं जातं व्यक्तीच्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीचं सक्सेस बघण्यासाठी, त्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे की नाही हे बघण्यासाठी. तर हे चंद्रबळ कसं कमवायचं, आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह कसा स्ट्रॉंग करायचा, हे एकदा आपल्याला कळलं ना की मग आपण पाहिजे ते आयुष्यात प्राप्त करू शकतो. म्हणजे अर्थातच आता आपण ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजिस्टकडे जातो तर आपले प्रश्न घेऊन जातो की बाबा लग्न कधी होईल, मनासारखा जॉब कधी मिळेल, सरकारी परीक्षा कधी मी पास होईल, किंवा संतान प्राप्ती कधी होईल, स्वतःचं घर कधी होईल, नोकरीत प्रमोशन कधी होईल, हे असे प्रामुख्याने हे प्रश्न असतात. आणि कधी कधी काही आरोग्याबद्दल प्रश्न असतात. तर या सगळ्या गोष्टींना कारणीभूत एक म्हणजे महत्वाचा ग्रह असतो, तो म्हणजे आपला चंद्रग्रह असतो. तर या चंद्रग्रहाबद्दल सांगण्यासारखं महत्वाचं असं ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अस्तित्वामध्ये, जसं मी आधी बऱ्याचदा सांगितलं की आपलं अस्तित्व हे 4 गोष्टींनी बनलेलं आहे. एक आपलं शरीर, दुसरा आपली बुद्धी, तिसरं आपल्या भावना आणि चौथं आपली ऊर्जा, एनर्जी. या 4 घटकांनी आपलं मानवी अस्तित्व बनलेलं आहे. मग यापैकी चंद्र म्हणजे कुठला घटक आहे, तर 3 नंबरचं ज्याला आपण भावना म्हणतो, तो भावना नामक घटक म्हणजे आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह आहे. आणि मग या चंद्रग्रहाचं आपल्या शरीरातलं रिप्रेझेंटेशन काय आहे माहितीये? आपल्या शरीरातले हार्मोन्स. आणि म्हणूनच जेव्हा माणूस मनाने कमजोर होतो, कमकुवत होतो, तेव्हा बेसिकली त्याच्या बाबतीत काय होतं, तर त्याच्या शरीरातले जे केमिकल्स आहेत ना, ते केमिकल्स तिथे खेळ खेळत असतात. म्हणून मग आणि कारण का एकदा शरीरातल्या हार्मोन्सची सायकल बिघडली, केमिकल्सची सायकल बिघडली की मग शरीराला चालवायला हे केमिकल मदत करण्याऐवजी अडथळा निर्माण करतात. म्हणजे कसं, एखाद्या माणसाला मनामध्ये काहीतरी टेन्शन आहे, चिंता आहे, नकारात्मकता आहे, ठीक आहे, किंवा आपण फक्त एकच भावना घेऊया, टेन्शन. ठीक आहे, एखाद्या माणसाला टेन्शन आलं, मग आता
आपण आत्ताच काय बघितलं की मनामध्ये ज्या भावना येतात त्या भावनेचं फिजिकल स्वरूप म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीरातले केमिकल्स आहेत. मग आता त्या माणसाच्या शरीरातलं त्याला रोज रात्री शांत झोप येण्याचं जे केमिकल आहे, जे हार्मोन आहे ना, ते गडबडेल. बरोबर. मग ते गडबडलं की त्या माणसाची झोप गडबडेल. मग आता साधी गोष्ट आहे, त्याची रात्री जर झोप चांगली झाली नाही, त्याच्या शरीराला विश्रांती मिळाली नाही, त्याच्या मेंदूला जर ऊर्जा मिळाली नाही, तर ऑब्विसली दुसऱ्या दिवशी तो माणूस आळसावलेला असेल ना, कारण का त्याची झोप पूर्ण झाली नाही. मग तो सकाळी झोपेतून तर उठेल, पण त्याला आळस आळस वाटेल, त्याला काही काम नाही करावंसं वाटणार, त्याला लो एनर्जी फील होईल, त्याचं डोकं दुखेल, कदाचित त्याला ऍसिडिटी होईल. म्हणजे काय, तर तुमच्या मनातली एक भावना, चिंता ही एक भावना आपण जी उदाहरणासाठी वापरली, त्या चिंता या भावनेशी संबंधित शरीरातले हार्मोन्स ते गडबडले आणि त्याच्यामुळे माणसाची झोप बिघडली. हे असं सगळं चक्र जे आहे ते या एका मनामुळे निर्माण होतं. मग आपण जी भावनेच्या गोष्टी करतो, की ज्याला आपण सामान्य भाषेत मन असं म्हणतो, की आज माझं मन खूप आनंदी आहे, आज माझं मन खूप दुःखी आहे, आज माझं मन जे आहे ते अभिमानाने भरलेलं आहे, आज माझं मन हे न्यूनगंडाने भरलेलं आहे, आज माझं मन सकारात्मक विचारांनी आहे, आज माझं मन नकारात्मक विचारांनी आहे, आज माझ्या मनामध्ये एकदम असं जोश आहे, माझ्या हात प्रेरणा आहे, पण आज मला खूप डिमोटिवेटेड वाटतं आहे. आपण प्रत्येक वेळी बोलताना काय बोलतो, माझं मन, माझ्या मनात ना असा विचार येतोय खूप दिवसांपासून, माझ्या मनात अशी इच्छा आहे की मी ना ते इथे खूप जावं, खूप छान आहे ते ठिकाण. म्हणजे आपल्या आयुष्यात हे मन किती भूमिका बजावत असतं. अगदी लहान 2-3 वर्षाचं लेकरू पण, म्हणजे त्याला पण कळतं मन काय आहे. ठीक आहे, त्याने ते कधी बघितलेलं नसतं, अनुभवलेलं नसतं, ते लहान असतं. पण आपल्या मोठ्या माणसांचं बघून ती लहान मुलं पण म्हणतात, मी माझ्या मनासारखंच करेल. म्हणजे हे मन आपल्या आयुष्यात किती मोठी भूमिका बजावतं, पण आपण या मनाला समजून घेण्यात ना खूप कमी पडतो. आणि जेव्हा आपण आपल्या मनाला समजूनच घेत नाही, त्याच्या गरजा समजून घेत नाही, त्याला चांगलं नर्चर करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा बेसिकली या मनाचा एक प्रॉब्लेम काय आहे की हे मन जे आहे, आपली अशी प्रत्येकाची अपेक्षा असते की आपल्या मनाने आपल्या फेवरमध्ये काम केलं पाहिजे. पण दुर्दैवाने बहुतांश लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं मन त्यांच्या फेवरमध्ये काम करत नाही. म्हणजे त्यांचं मन ही खरं तर त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ असली पाहिजे, सगळ्यात मोठी ताकद असली पाहिजे. पण दुर्दैवाने आज म्हणजे कित्येक लोकांच्या आयुष्यात त्यांचं मन त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ असण्याऐवजी त्यांचा सगळ्यात मोठा वीकनेस ठरतो आहे. इतकं मन त्यांचं त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप स्ट्रगल फेस करावा लागत आहे. आणि म्हणून मग लोक या ज्योतिषाकडे जातात, त्याच्याकडे जातात, हातात हे ब्रासलेट घालता, गळ्यामध्ये ते रत्न घालता, सोनं घालता, चांदी घालता, हे करतात, ते करता, ते काय नागनारायण बळी करतात, कुठला विधी असतो तो काल सर्प शांती करता, सगळं करता, या ग्रहाचा जप करता, त्या ग्रहाची शांती करता, सगळं करता, मंगळ ग्रहाचे उपाय करता, पण त्यांना त्यांचा बऱ्याचदा रिझल्ट मिळत नाही. कारण त्यांनी त्यांचा सगळ्यात आधी चंद्रग्रह स्ट्रॉंग करायला महत्त्व दिलेलं नाही. हे जो चंद्र म्हणजेच त्या माणसाचं जे मन आहे ना, तेच त्याच्या फेवरमध्ये काम करत नाहीये. त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्याचं मन आहे, म्हणजेच त्याचा तो चंद्रग्रह आहे. आणि म्हणून हा चंद्रग्रह जोपर्यंत आपण डिटेलमध्ये समजून घेत नाही, याच्याशी संबंधित छोट्या छोट्या बेसिक संकल्पना आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण लाख ज्योतिषाकडे जा किंवा किती पंडित ज्योतिषाकडे जा, किती अनुभवी ज्योतिषाकडे जा आणि त्याने दिलेले उपाय करा, पण ते उपाय केल्यानंतर पण जर तुमचं मन शांत राहत नसेल ना, तर त्या उपायांचा काहीच प्रभाव होत नाही. जसं 4-5 दिवसापूर्वी असं झालं, एक माझे न्यूमरोलॉजीचे क्लायंट आहे, तर ते मला असं म्हणत होते की मॅडम, मी माझा जो जॉब आहे तो सोडून दिला,
तिथलं ॲटमॉस्फिअर त्या जॉबच्या ठिकाणचं चांगलं नव्हतं. मी म्हटलं अच्छा ठीक आहे. मग त्यांनी मला विचारलं की मला नवीन जॉब कधी मिळेल. मग मी त्यांना ते बघून सांगितलं की या तारखेच्या असा असा तुमचा अनुकूल काळ आहे, त्या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे वगैरे. मी चेक केलं. मग मी त्यांना म्हटलं सर तुम्ही मी दिलेले सर्व उपाय वगैरे तर करत आहात ना. तर ते म्हटले हो मॅडम मी करतोय उपाय. मग मी म्हटलं की अफर्मेशन, तुमच्यासाठी अफर्मेशन जास्त महत्वाचं आहे, तुम्ही अफर्मेशन करत जा. अफर्मेशन म्हणजे एकच जे आपलं आपल्या इच्छापूर्तीचं जे वाक्य आहे ते परत परत दिवसातून रिपीटेडली ते अफर्म करणे, ते म्हणजे ते म्हणत राहणे, त्याला अफर्मेशन म्हणतात. तर म्हटलं सर तुम्ही अफर्मेशन तर करता ना. तर म्हटलं हो मॅडम मी नियमित अफर्मेशन करतो. म्हटलं अच्छा, पण मला सांगा एक एक दिवसभर ना ओव्हरऑल तुमची सायकोलॉजी कशी असते, म्हणजे तुमचं मन कसं असतं, काय तुम्ही दिवसभर विचार करता, मनामध्ये खूप तुमच्या निगेटिव्हिटी, सतत असुरक्षितता किंवा एक कमीपणाची भावना किंवा काहीतरी आपल्याकडे कशाचा तरी अभाव आहे, काहीतरी लॅकनेसची भावना, असं काही फील करता का तुम्ही मनात. ते म्हटलं हो मॅडम मी दिवसभर ना सतत निगेटिव्ह विचार करत असतो, माझ्या मनात सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, असुरक्षिततेची भावना येत आहे, मनामध्ये खूप भीती वाटत आहे, खूप काळजी वाटत आहे, खूप तणाव वाटत आहे. मी म्हटलं सर मग या स्थितीमध्ये मी तुम्हाला तुम्ही कितीही अफर्मेशन केले, तुम्ही कितीही मंत्राचा जप केला, तुम्ही कितीही पूजापाठ केली तरी याचा उपयोगच होत नाही, कारण की तुमचं मन जे आहे ना तेच स्थिर नाहीये आणि म्हणून लोकांना रिझल्ट येत नाही. म्हणजे जसं लोक मला सांगतात मॅडम आम्ही ज्योतिषाकडे गेलो, ज्योतिषाने ना आम्हाला काय ते सांगितलं, ग्रहाची शांती करायला सांगितली, आम्ही ग्रहाची शांती केली, आम्ही रोज मंत्राचा जप करतो. खास करून शनीवाले लोक मला हे खूप सांगतात की मॅडम आम्ही ना शनीचा नियमित जप करतो. अरे पण तो जप करत असताना तुम्ही मनाने तिथे होतात का तुमचं मन कुठेतरी गेलं होतं फिरायला, कुठल्या तरी काळजीच्या मागे, कुठल्या तरी भीतीच्या मागे, कुठल्या तरी टेन्शनच्या मागे, कुठल्या तरी भविष्याच्या योजनेच्या मागे. मग जर त्यावेळी तो उपाय करताना तुमचं मन तिथे स्थिर नव्हतं तर तुम्हाला त्या उपायाचा रिझल्ट मिळत नाही. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. उदाहरणार्थ आपल्या घरातलं लहान लेकरू असतं, ते लेकरू अभ्यास करत असतं आणि त्याला बाहेर खेळायला जायचं मन असतं त्याचं, बरोबर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहान लेकरांना बाहेर जाऊन खेळायचं असतं, त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो. आपण त्यांना मारून मुटकून बसवलं, बस रे आणि चला अर्धा तास तुझा अभ्यास झाला ना की मगच खेळायला जायचं. मग आता त्या लेकराचं काय असतं, त्याला बाहेर खेळायला जायचं असतं. मग तो काय करेल, तो अभ्यास पटपट पटपट करेल, कारण का त्याला माहिती आहे पटकन अभ्यास झाला की आपल्याला पटकन खेळायला जायला मिळणार आहे. मग कारण का त्याचं मन जे आहे ते बाहेर खेळण्यात आहे, त्याचं लक्ष तिथे अभ्यासात, त्याला त्याचे 4 उत्तर आपण लिहायला सांगितले त्याच्यात त्याचं मन नाहीये, त्याच्यात त्याचं लक्ष नाहीये. मग तो मुलगा काय करतो, त्याच्यात 100 चुका करतो, अक्षर खराब काढतो, एकमेकात गिचिडमिचिड लिहून टाकतो, कसं तरी ते काम करायचं म्हणून करतो आणि त्याला बाहेर खेळायला जायचं पडलेलं असतं. पण आता कारण का ते लहान लेकरू आहे म्हणून ते ऍडजस्ट होण्यासारखं आहे बाबा, की लहान लेकरू आहे जाऊ द्या, झाली त्याच्याकडनं चूक. पण आपल्यासारख्या मोठ्या माणसाला हे नाही परवडणार की मला बाहेर कुठेतरी जायचंय किंवा मला काहीतरी, माझं लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे, माझं मन दुसरीकडे कुठेतरी आहे. पण आता इथे कारण का आई वडिलांच्या धाकानी हे काम करायचं म्हणून ते कसं तरी, जसं तो लहान लेकरू करतो तसं कोणत्या तरी ज्योतिषाच्या धाकानी किंवा कुठल्या तरी उपाय पूर्ण होण्याच्या धाकानी जर तुम्ही कुठलाही उपाय करत असताल पण तसा तो करताना तुमचं मन तिथे नसेल, तो उपाय केल्यावर पण जर तुमच्या मनाला शांतता मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये सकारात्मकता येत नसेल तर तुमचे ते 100 उपाय काहीही कामाचे नाहीये. 100 उपाय करा, 200 करा, 500 करा, हजारो रुपये खर्च करा, लाखो रुपये खर्च करा, तो उपाय तुम्हाला रिझल्ट देणार नाही, कारण तुमचं मन त्यावेळी तिथे नव्हतं. हे लक्षात येतंय आणि म्हणून लोकांना रिझल्ट मिळत नाही. आणि मग बदनामी होती ते आम्हा ज्योतिषी लोकांची किंवा आम्हा न्यूमरोलॉजिस्ट वाल्यांची. म्हणूनच आणि मग जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचा न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट किंवा ज्योतिषाचा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट तुम्हाला कळत नाही त्या ज्योतिषाने काय लिहून दिलंय. पण तुम्ही जे उपाय केले आहे ते उपाय केल्यामुळे एक तर तुम्हाला त्याच्यातून, एक तर काय असतं सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण ते उपाय करायला लागतो ना तेव्हा त्याचं लगेच फळ तर मिळत नसतं, त्याला थोडासा वेळच लागतो की नाही उपायांना फळ मिळायला.
मग तोपर्यंतचा काळ तरी आपल्याला स्वतःला पॉझिटिव्हिटी देता आली पाहिजे. मग ती पॉझिटिव्हिटीने माणूस ते उपाय कधी करतो, जेव्हा ज्योतिषाने त्याला जे काही सांगितलं ते त्याला लॉजिकली पटतं तेव्हाच. पहिले तर तुम्ही ही सायकोलॉजी लक्षात घ्या की तुम्ही त्या ज्योतिषाला काहीही न सांगता त्याने जर स्वतःहून तुम्हाला 4 गोष्टी तुमच्याबद्दलच्या सांगितल्या आणि त्या जर तुम्हाला रिलेट झाल्या ना, तर तुम्हाला वाटतं की अरे नाही, याने जे सांगितलं ते काहीतरी कामाचं सांगितलं, हो बरोबर आहे, माझ्या बाबतीत असंच होतं. मग कुठून तरी तुम्ही आतून ते उपाय करायला पॉझिटिव्ह होतात. मग ते मोटिवेशन तुम्हाला, ते उपाय 8-15 दिवस 20 दिवस करेपर्यंत ते मोटिवेशन तुम्हाला मदत करतं. आणि मग एक 15, 20, 25 दिवस जेव्हा तुम्ही तो उपाय सलग करता, तेव्हा त्या उपायाचं जे काही फळ तुम्हाला दिसायला लागतं, मग त्यातून अजून तुम्ही मोटिवेट होतात आणि अजून नियमितपणे तुम्ही तो उपाय करायला लागतात. पण हे सगळं घडून येण्यासाठी आधी तुमचं मन तयार झालं पाहिजे, आधी तुमची सायकोलॉजी तयार झाली पाहिजे. आणि तशी ती सायकोलॉजी तयार होण्यासाठी आधी तुम्हाला हे न्यूमरोलॉजी शास्त्र नीट कळलेलं पाहिजे, ज्योतिषशास्त्र ग्रहांची संकल्पना नीट कळली पाहिजे. त्यामुळे आधी ती समजून घ्या आणि माझे सगळे व्हिडिओ या कामी तुम्हाला खूप मदत करतील. प्रत्येक ग्रहाची वृत्ती, स्वभाव वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक समजून घ्यायला. आणि मग तो पर्टिक्युलर ग्रह खराब आहे म्हणजे आपल्याला नक्की काय होतं आहे, कसा तो ग्रह आपल्याला रिझल्ट दाखवतोय, हे तुम्हालाच कळलं ना की तुम्हाला कोणत्याच ज्योतिषाकडे जायची गरज नाहीये. तर म्हणूनच शुक्र ग्रहाचे ट्रेड्स बघितल्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत, बघणार आहोत ते चंद्र ग्रहाबद्दल. चंद्र म्हणजे आपलं मन, म्हणजेच आपलं सगळं जग. कारण तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे मन नावाची हे जे आपल्या अस्तित्वाचं एक पैलू आहे ना, या मनाबद्दल किती काही सांगून ठेवलेलं आहे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, संतांनी अभंग लिहिले, श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली. त्याच्यानंतर जे पण काही आपल्या भारतीय संस्कृतीतले, किंवा समजा आपण रामायण महाभारतासारखे महाकाव्य पण जेव्हा बघतो, तर तिथे आपण काय बघतो की रामायणात वेगवेगळे पात्र आहेत, महाभारतात वेगवेगळे पात्र आहे. मग या पात्रांच्या द्वारे या लोकांना आपल्याला काय सांगायचंय, तर त्या माणसाचं मन कसं आहे, आणि मग कारण का त्याचं मन तसं होतं, तर त्याच्या आयुष्यात त्याला काय निगेटिव्ह परिणाम मिळाले आणि काय पॉझिटिव्ह परिणाम मिळाले, हेच बेसिकली त्यांना आपल्याला सांगायचंय की नाही. म्हणजे काय, तर राम हे पण राजा होते, रावण हे पण राजा होते. पण रावणाचं मन कसं होतं, अहंकाराने भरलेलं होतं, म्हणून त्याची सोन्याची लंका भस्म झाली. आणि राम हे निरहंकारी, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठलाही गर्व नव्हता, अहंकार नव्हता. तर रामाचं राज्याचं नाव आपण आजही घेतो. किंवा महाभारतात जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करता, किंवा कौरव असतील, पांडव असतील, मग त्या स्टोरीद्वारे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला जातो, तर पांडव जे होते त्यांचं मन चांगलं होतं, म्हणून मग त्यांचं काय म्हणता येईल, श्रीकृष्णांनी त्यांना साथ दिली आणि युद्धामध्ये त्यांच्याकडे जास्त सैन्य किंवा सामग्री नसताना सुद्धा पांडव जिंकले. पण कौरव जे होते त्यांचं मन मात्र खराब होतं, त्यांचं मन मात्र वाईट विचारांनी भरलेलं होतं. तर काय झालं, अल्टिमेटली ते सगळे युद्धात मरण पावले, सगळ्यांचा मृत्यू झाला, वगैरे वगैरे वगैरे. तर म्हणजे काय, तर आपण आपलं मन कसं ठेवावं आणि कसं ठेवू नये हे आपल्याला कळावं, म्हणून या महाभारत, रामायण याच्यासारख्या महाकाव्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच या मनरूपी, आणि मग त्यातही म्हणजे रामायण पण आहे, महाभारत पण आहे, पण त्यात महाभारतामध्ये भगवद्गीतेसारखा एक अजून वेगळा एक्सप्लिसिट ग्रंथ आहे, जो परत एकदा सगळं काही जे सांगतो ते आपल्या मनाबद्दलच आपल्याला सांगतो. म्हणून मनाला एवढं महत्व आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश, मग त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, हेच सगळं सांगितलेलं आहे ना, की अर्जुनचं मन जे होतं ते द्विधा अवस्थेमध्ये होतं, त्याला निर्णय घेता येत नव्हता. मग योग्य निर्णय कसा घ्यायचा, आपलं मन जे आहे ते योग्य निर्णय घेण्याच्या दिशेने कसं वळवायचं, याचाच उद्देश आपल्याला भगवद्गीतेत दिसतो ना. म्हणून आपल्या मनाला खूप महत्व आहे. आणि म्हणून कारण का श्रीकृष्णाने अर्जुनाचं मन तयार केलं, म्हणून अर्जुन ते युद्ध जिंकू शकला. मग तुम्हालाही तुमच्या आयुष्याचं युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हालाही तुमचं मन समजून घ्यावं लागेल.
तुम्हालाही तुमच्या कुंडलीतले चंद्रग्रहाचं चंद्रबळ समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर काम करावं लागेल. आणि हे सगळं करायचं म्हणून तुम्हाला माझे व्हिडिओ पण ऐकावे लागतील. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.